दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात नेहमी काहीतरी वेगळं खायचं असतं. मग अशावेळी काय बनवायचं हा प्रश्न सर्वांनाच पडतो. अशावेळी कधीतरी व्हेज बिर्याणी बनवूया असा विचार येतो, पण बरीच किचकट वाटते. म्हणून काही जण बनवणे टाळतात व झटपट पुलाव बनवून मोकळं होतात. म्हणून मी अतिशय पौष्टिक व अतिशय उत्कृष्ट चवीची हैदराबादी दम बिर्याणी झटपट कशी बनवायची ते दाखवणार आहे. त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, मी कृतिका पाटील तुम्हा सर्वांचे कृतिकाच रेसिपीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. इथे मी अर्धा किलो बिर्याणी राईस घेतलेला आहे. आता तो मी 3 ते 4 वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून घेणार आहे. त्यानंतर पाणी घालून अर्धा तास आपल्याला तो भिजत ठेवायचा आहे. त्यानंतर इथे मी एका कढईत तेल तापत ठेवले होते. सुरुवातीला त्यात मी काजू तळून घेणार आहे. ते ऑप्शनल आहेत. काजू छान असे गोल्डन ब्राऊन झाले की आपल्याला काढून ठेवायचे आहे. आता बिर्याणीसाठी आपल्याला बरिस्ता करायचा आहे. त्यासाठी इथे मी 5 ते 6 कांदे उभे असे पातळ चिरून घेतलेले आहेत. कांदा पटकन तळला जावा यासाठी मी कांद्यात थोडेसे मीठ घालून तो चुरून घेणार आहे. त्यामुळे त्यातील पाणी वेगळे होते. आता हा कांदा आपण तळून घेऊया. अगदी 3 ते 4 मिनिटातच आपला हा कांदा मस्तपैकी ब्राऊन होतो. त्यानंतर तो तेलातून काढताना अशा प्रकारे झाऱ्यामध्ये घेऊन संपूर्ण तेल निथळून काढायचं आहे. अशा प्रकारे आपण त्याला दाबून पूर्णपणे तेल निथळून काढलेलं आहे व एका ताटात पसरून ठेवायचं आहे. म्हणजे थंड झाल्यावर तो छान असा कुरकुरीत होतो. आता बिर्याणीसाठी लागणारे मसाले आपण पाहून घेऊया. इथे मी 1 चमचा हळद घेतलेली आहे. 2 चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे. 2 चमचे आपला घरगुती मसाला, 2 चमचे आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे. सोबतच 2 चमचे बिर्याणी मसाला घेतलेला आहे. 1 चमचा भाजलेली जिरेची पूड व 2 चमचे धणेपूड घेतलेली आहे. आता ज्या टोपात आपल्याला बिर्याणी बनवायची आहे त्याच टोपात मी कांदा तळलेलं जे उरलेलं तेल होतं ना ते 1 वाटी घेतलेलं आहे. जवळजवळ 4 मोठे चमचे हे तेल असेल. आता ही स्टेप फार महत्वाची आहे. आपण जे मसाले घेतलेले आहेत ना ते सर्व मसाले एक एक करून ह्या तेलामध्ये घालायचे आहेत. सर्व मसाले व आलं लसूणची पेस्ट सुद्धा घालून झाल्यानंतर इथे मी 200 ग्रॅम दही घेतलेले आहे ते सुद्धा घालायचे आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आहे. आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तेलात. बरीच जण बिर्याणी बनवताना ना भाज्या तळून घालतात, पण त्याला प्रॉपर हैदराबादी दम बिर्याणी म्हणत नाही. इथे मी सर्व भाज्या 100 ग्रॅमच्या प्रमाणात किंवा एका वाटीच्या प्रमाणात घेतलेल्या आहेत. 1 वाटी फ्लावरचे असे मोठेच तुकडे करून घेतलेले आहेत. ते या मसाल्यात घालून घ्यायचे आहेत. 1 वाटी मटार घेतलेला आहे. हा फ्रोझन मटार नाही, फ्रेश मटारचे दाणे असतात ना तेच आहेत. 1 वाटी फरसबीचे असेच मोठे तुकडे करून घेतलेले आहेत ते सुद्धा घालायचे. 1 वाटी गाजर तसेच लांब तुकडे करून घेतलेले आहेत ते सुद्धा घालायचे. 2 लहान शिमला मिरची थोडे मोठे असे चौकोनी पीस करून घेतलेले आहेत ते सुद्धा घालायचे आहेत. सोबतच 1 छोटा बटाटा अशा प्रकारे फोडी करून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून जास्त भाज्या सुद्धा ऍड करू शकता ज्या तुम्हाला आवडतात. इथे मी 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. टोमॅटो हा बिर्याणीमध्ये ऑप्शनल असतो, त्याऐवजी तुम्ही 2 चमचे लिंबाचा रस सुद्धा घालू शकता.
आता हे जिन्नस मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे. सर्व भाज्यांना व्यवस्थित मसाले लागले पाहिजे अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. हैदराबादी दम बिर्याणीमध्ये मॅरिनेशन खूप महत्त्वाचं असतं. आता 3 ते 4 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून अशा घालायच्या आहेत. त्यानंतर 12 ते 15 पुदिन्याची पानं अशा प्रकारे तोडून घालायची आहे व खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालायची, ज्याचा फ्लेवर खूप छान येतो बिर्याणीमध्ये. आपण जो बरिस्टा केलेला आहे त्यातील पाऊण भाग अशा प्रकारे चुरून घालायचा. पहा किती छान कुरकुरीत झालेला आहे. बिर्याणीला मगाशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा ती भाजी सोबत भाताला दम दिला जातो ना, तेव्हा ती प्रॉपर हैदराबादी दम बिर्याणी तयार होते. बरेच जण असं न करता भाज्या तळून त्यानंतर पुन्हा मसाला शिजवून त्याचे थर लावतात. अशा प्रकारे मस्तपैकी पुन्हा मस्त मिक्स करून घ्यायचे आणि मॅरिनेशनसाठी अर्धा तास आपल्याला ठेवून द्यायचं आहे. आता एका साईडला आपल्या भाज्या मॅरिनेट होतात, तोपर्यंत आपण बिर्याणी राईसला लागणारं साहित्य पाहून घेऊया. इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत. 2 ते 3 तेजपत्त्याची पानं, 7 ते 8 छोटी वेलची घेतलेली आहे, 2 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत, 12 ते 15 काळी मिरी घेतलेली आहेत, 2 मोठ्या वेलच्या घेतलेल्या आहेत, 2 चक्री फुलं आणि 2 ते 3 जावित्रीची फुलं घेतलेली आहेत. हे राईस व भाजी दोन्हीसाठी एकत्रच घेतलेला आहे. त्यातील अर्धे खडे मसाले मी ह्या उकळलेल्या पाण्यात घालत आहे. सोबतच अर्धा चमचा जिरे सुद्धा घालायचा आहे. 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा घातलेल्या आहेत. सोबतच 10 ते 12 पुदिन्याची पानं घालायची आहेत व थोडीशी कोथिंबीर वरून घालायची आहे. सोबतच 3 ते 4 लिंबाच्या फोडी सुद्धा घातलेल्या आहेत. पाणी उकळल्यानंतर 1 चमचा मी साजूक तूप ऍड केलेला आहे, ज्यामुळे भात आपला छान मोकळा मोकळा होतो. पाणी छान खळखळून उकळून झाल्यानंतर त्यानंतर सर्व खडे मसाले आपल्याला वेगळे काढून घ्यायचे आहेत, म्हणजे बिर्याणी खाताना दाताखाली ते येत नाहीत. त्यानंतर भिजत घातलेलं बिर्याणी राईसचे सर्व पाणी काढून टाकायचे आहे व उकळत्या पाण्यात तो राईस आपल्याला घालायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे. इथे मी अर्धा किलो राईससाठी 1.5 चमचा मीठ वापरलेले आहे. आता हा राईस आपल्याला 75 ते 80% शिजवायचा आहे. पूर्णपणे भात शिजवायचा नाहीये, कारण आपल्याला दम बिर्याणी करायची आहे. भाजीच्या वाफेवर सुद्धा भात शिजणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्या स्वादावरच आपली हैदराबादी दम बिर्याणी अवलंबून असते. आता हा भात आपल्याला शिजलेला आहे. अगदी 7 ते 8 मिनिटातच आपला राईस तयार होतो. तो एका चाळणीत काढून घ्यायचा मस्तपैकी गाळून. आता आपल्या भाज्या मॅरिनेट होऊन सुद्धा अर्धा तास झालेला आहे. बाकीचे जे उरलेले खडे मसाले आहेत ते सुद्धा या भाजीमध्ये घालायचे आहेत. पुन्हा मिक्स करायचं. पहा काय सुरेख रंग आलेला आहे आणि सुवास तर आत्ताच इतका सुंदर बिर्याणीचा सुटलेला आहे ना मसाल्यांचा सर्व. पुन्हा एकदा मस्त मिक्स करून घ्यायचं. आता हे टोप असंच्या असं उचलून आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे व झाकण देऊन 10 ते 15 मिनिटं मंद ते मध्यम आचेवरती आपल्याला शिजवायचं आहे. हे शिजवताना आपल्याला मध्ये मध्ये थोडं हलवून घ्यायचं आहे, नाहीतर भाजी तळायला लागू शकते. म्हणून थोडं थोडं हलवून घ्यायचं. ही भाजी सुद्धा आपल्याला 70 ते 75% शिजवायची आहे, पूर्णपणे शिजवून घ्यायची नाही आहे. आता 5 ते 7 मिनिटं झाल्यानंतर इथे मी 2 पळ्या आपण जे भात गाळलेलं पाणी आहे ना भाताचं ते ऍड करत आहे, ज्यामुळे ना आपल्या बिर्याणीच्या मसाल्याला असा एक दाटसरपणा येतो आणि एक बिर्याणीला एक थिकनेस येतो व व्हेज बिर्याणी खाताना अशी कोरडी कोरडी जाणवत नाही. पुन्हा एक 2-4 मिनिटं आपण वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे. आता इथे मी 1 वाटी दुधामध्ये 15 ते 20 केसराच्या काड्या भिजत घातलेल्या आहेत, ज्यामुळे त्याचा रंग फार सुरेख येतो. आता आपली भाजी तयार झालेली आहे.
70 ते 75% त्यातील भाज्या आपल्याला शिजलेल्या आहेत. आता जर तुम्हाला बिर्याणीमध्ये पनीर ऍड करायचं असेल तर तुम्ही ह्या स्टेजला पनीर फ्राय करून घालू शकता. तो मॅरिनेट करताना नाही घालायचा, ह्या स्टेजला तुम्ही घालू शकता. मी इथे पनीर नाही घातलेलं आहे, मी सर्व व्हेज बिर्याणीच केलेली आहे भाज्यांची. आता उरलेला बरिष्ठामधला अर्धा बरिष्ठा मी इथे भाजीवरती ऍड केलेला आहे. त्यानंतर सर्वच राईस आपल्याला अशा प्रकारे पसरवून मोकळा करून घालायचा आहे. इथे मी कोणतेही लेअर वगैरे लावलेले नाहीये, ही प्रॉपर दम बिर्याणी आहे. त्याच्यामुळे एक लेअर भाजीचा व दुसरा लेअर राईसचा अशा प्रकारे आपल्याला त्यानंतर दम द्यायचा आहे. म्हणून सर्वच भात आपल्याला या स्टेजला घालून टाकायचा आहे. त्यानंतर केशर घातलेलं दूध आपल्याला ऍड करायचं आहे. प्रत्येक बिर्याणी कोणती असो, दूध हे घालायचंच भातावरती, ज्यामुळे भात आहे ना कोरडा राहत नाही, मस्त सॉफ्ट होतो. आता त्यात राहिलेला सर्व बरिष्ठा आपल्याला वरून घालायचा आहे. छान बारीक चिरलेली कोथिंबीर व पुदिन्याची पानं सुद्धा घालायची आहेत. आणि सर्वात शेवटी म्हणजे आपण जे काजू तळलेले आहेत ना, ते सुद्धा घालायचे आहेत. आणि वरून 2 मोठे चमचे साजूक तूप आपल्याला घालायचं आहे. साजूक तुपाशिवाय बिर्याणीला फ्लेवरच येणार नाही, त्यामुळे तूप आवश्यक घाला. बिर्याणीला स्मोक देण्यासाठी इथे मी कोळसा जाळत ठेवलेला आहे. त्यानंतर एक जाडसर लोखंडी तवा घेऊन तो पूर्णपणे गरम करायचा फास्ट गॅसवरती. तवा गरम झाल्यावरती आपल्याला आच एकदम मंद ठेवायची आहे. त्यानंतर बिर्याणीचं टोप तव्यावर ठेवायचं व आपल्याला स्मोक द्यायचा आहे. कोळसा त्यात ठेवून मी त्यात साजूक तूप घालून पटकन झाकण देऊन ठेवलेलं आहे, म्हणजे छान स्मोक बसतो. आता प्रॉपर 20 मिनिटं आपल्याला ही बिर्याणी मंद आचेवरती दम द्यायला ठेवायची आहे. 20 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं दम बसलेला आहे. आणि 20 मिनिटं घेतल्यामुळे आपला राईस आणि भाज्या दोन्ही व्यवस्थित शिजलेल्या आहेत. आणि अशाच प्रकारे आपली अगदी 2 स्टेपमध्ये प्रॉपर हैदराबादी व्हेज दम बिर्याणी रेडी झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण नक्की करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.